नमस्कार माऊली. गणगणात होते. आता कसं ना दिवसेंदिवस एवढं तापमान वाढत आहे की म्हणजे 10 जरी वाजले ना त्याचं असं ऊन खूप असं येऊन जाते घरामध्ये. तसंच आमच्या किचनमध्ये ना ऊन एवढं येते की लवकर लवकर जर स्वयंपाक बनवला तर ठीक आहे. म्हणून म्हटलं पटपट स्वयंपाक करून घ्या. छान पोळ्या करून घेतल्या आणि वरण भाताचा कुकर लावून घेतला आणि वरण भाताच्याच कुकरमध्ये 2 आंबेसुद्धा लावून घेतले. कसं आहे ना आता आंब्याचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे की नाही जेवढे आपल्याला पदार्थ खाता येतील तेवढे चांगले असतात. कारण ते ओरिजिनलच असतात. तर म्हटलं चला आज आंब्याची कढीच करायची. कारण माझ्या लग्नामध्ये आंब्याची कढी एवढी छान बनली होती. म्हटलं चला आज आपल्या लग्नाची आठवण म्हणून आज आंब्याची कढीच बनवायची. मस्त मग ते 2 आंबे मी कुकरमध्ये लावलेच होते. ते आंबे काढून घेतले आणि ते छान अशी चोळून घ्यायचे, त्याचा गर काढून घ्यायचा आणि मस्तपैकी त्या गरामध्ये थोडंसं बेसन टाकायचं. जास्त नाही टाकायचं, थोडंसं बेसन टाकायचं. त्याला थोडंसं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि गंजामध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये जिरं मिरची टाकून घ्यायची. जिरं मिरचीची फोडणी टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये कढीपत्ता, थोडासा लसूण आणि शेंगदाणे असं टाकून घ्यायचं. त्याला छान शिजू द्यायचं आणि जो आपण गर तयार केला होता त्याच्यामध्ये हळद आणि तिखट थोडंसं टाकायचं आणि तो सगळं आपल्या गंजामध्ये ओतून द्यायचं. चांगलं त्याला गरम होऊ द्यायचं, शिजू द्यायचं आणि शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची. जास्त करून तुम्ही गुळच टाका, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी साखर टाकली आणि मग त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर. त्याला छान शिजू द्यायचं आणि एवढी छान आंबट गोड अशी कढी लागते ना, एकदम लग्नातल्यासारखी. म्हणजे आमच्या विदर्भात आंब्याची कढी ही लग्नात एकदम फेमस म्हणून असतेच. मग माझ्या घरचं झालं होतं धने पावडर खतम, तर मग म्हटलं चला आता धने पावडर करूया. तर मस्त घरगुती कसं आहे आता शेतामध्ये धने वगैरे असल्यामुळे की नाही सगळ्या वस्तू ह्या घरगुतीच तयार कराव्या लागतात. मग छान धणे भाजून घेतले. तसं कोणी कच्च्या धण्याचं पण बनवते, पण मी भाजूनच बनवते. छान धणे असे लालसर भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून ते धणे काढून घ्यायचे आणि त्याचं जे मस्तपैकी बारीक असं धने पावडर तयार करून घ्यायचं. तसं म्हणजे घरगुती जे ओरिजिनल वस्तू असतात ते ओरिजिनलच असतात, म्हणजे सगळ्यात चांगल्या असतात. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की कराल. बाय बाय.